मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नी बदनाम होण्याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए, ही डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे, मुन्नीला एकदा बोलू द्या। आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून, ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा। हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याला शिक्षा व्हावी यासाठी पैठणमध्ये काढलेल्या जन आक्रोश मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला। संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी अनेक जण मोर्चेत सहभागी झाले होते। यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत असं विधान केलं होतं। त्यानंतर सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी नेमकी कोण असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे। आता सुरेश धस यांनी मुन्नी नेमकी कोण याचा बद्दलचा मोठा खुलासा केलेला आहे। मुन्नी नेमकी कोण? मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, राष्ट्रवादीतली ही मुन्नी पुरुष आहे। मी जे बोललेलो आहे हे त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए, ही जी डार्लिंग आहे या डार्लिंग साठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे माझ्याकडे, तर असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। मात्र त्यानंतर अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे। हे असे फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर हे आपल्याला पटत नाही आणि मी स्पष्ट नाव घेऊन बोलणारा माणूस आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।